प्लास्टिक नाही तर नॉन स्टिक कुकवेअर्स, प्लास्टिकच्या बॉटल्स, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे ज्या रॅप करून आपण जे काय अन्नपदार्थ हॉटेल्समधून जे पॅकेजिंग करून अनेक ठिकाणी पार्सलच्या माध्यमातून दिल्या जातं, अशा सध्या किचनमध्ये वापरल्या जाणारे हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या आपल्या घरांमध्ये भोजनाच्या आपल्या ज्या पद्धती आहेत आणि त्यामध्ये सगळीकडे या नॉनस्टिक कुकवेअर्स, प्लास्टिक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मेटल्सचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती चालू आहे। त्याच्यामध्ये BPA, PPA, PFAS, सीसा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पॅथलेट्स, अशा प्रकारचे वेगळे काही धातू आणि रसायन असतात। ते कॅन्सरजनक असतात, ते टॉक्सिक असतात, त्यातल्या त्यात ते ज्याला मॅलिग्नन्सी आम्ही वैद्यकीय क्षेत्रात म्हणतो ते निर्माण करण्यासाठी प्रवृत्त ठरतात आणि शरीरामध्ये अशा प्रकारच्या प्लास्टिक बॉटल्सच्या माध्यमातून जे पाणी जातं त्यामध्ये अनेक रसायनं कणाच्या माध्यमातून शरीरामध्ये शिरतात। त्याच्यामध्ये चयापचयाची प्रक्रियामध्ये मंदावते, शरीराची प्रतिकारशक्ती मंदावते, त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शरीरामधली आपली जी इम्युन सिस्टीम आहे त्याच्यावरती परिणाम होतो, हार्मोन्सचं असंतुलन होतं आणि मधुमेहाला प्रवृत्त होण्यासाठी देखील हे कारण आपल्याला ठरू शकतं। कारण अनेक विषारी प्रकार, अनेक विषारी असे रसायनं या माध्यमातून शरीरामध्ये जातात। तर नॉनस्टिक कुकवेअर असेल, प्लास्टिक असेल, अशा अनेक प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आता आपण पोळ्या रॅप करतो, त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीनं प्लास्टिकमध्ये ते आपण गरम केल्या तर प्लास्टिक देखील त्यामध्ये जातो, त्यामधून रसायन जातं, अनेक प्रकारचे पार्टिकल्स आणि वेगळ्या पद्धतीचे जहरी, घातक आणि असे रासायनिक गुणधर्म आपल्या शरीरामध्ये जातात। विशेषतः आपल्या ऐतिहासिक आणि पौराणिक काळामध्ये किंवा आपल्या पुराणकालीन संस्कृतीमध्ये आपण मातीची भांडी वापरायचो, आपण पितळेची भांडी वापरायचो, आपण त्या काळामध्ये स्टीलचं, ॲल्युमिनियमची भांडी वापरायचो। खरं तर मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही अन्न शिजवा, मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी ठेवा, उलट ते तुमच्या शरीरासाठी उपकारक असते। तर त्यामुळे जसा आपले वनस्पती मातीतून बाहेर येते त्याच पद्धतीने तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये जुन्या काळामध्ये दही, दूध असे प्रकार ठेवले जायचे, जुन्या काळामध्ये पितळेमध्ये ठेवले जायचे, जुन्या काळामध्ये असे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिल्या जायचं। त्यामुळे हा सगळा प्रकार आता नाहीसा होऊन त्याची जागा प्लास्टिक, नॉनस्टिक कुकवेअर्स, अनेक प्रकारच्या अशा घातक अशा रसायनांनी युक्त असलेल्या धातूंनी प्लास्टिकच्या स्वरूपात ते आलेलं आहे। मार्केट सगळीकडे याच्याने भरलेलं आहे, रेल्वे स्टेशनपासून ते हॉटेल्सपर्यंत, हॉटेलपासून ते तुमच्या आमच्या भोजनगृहापर्यंत या सगळ्या गोष्टींनी आता ती जागा व्यापलेली आहे। हा सगळ्यात मोठा धोका आपल्या देशामध्ये आहे। अनेक वैद्यकशास्त्रांनी याच्या संदर्भामध्ये संशोधन केलेलं आहे। रुग्णालयामध्ये कॅन्सरच्या रोगांची संख्या, हार्मोनल इम्बॅलन्सेसच्या संदर्भातली संख्या, मेटाबॉलिझम डिस्टर्ब झालेल्या पेशंटची संख्या, मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणाची संख्या, या हॉस्पिटल्समध्ये जागा देखील पुरत नाहीत। अशा प्रकारचे रुग्ण आहेत की ज्यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही पण त्यांना कॅन्सर होतो। मग याचं कारण काय? तर त्याच्यामध्ये जेनेटिक एक कारण तर आहेच, परंतु त्याच्यासोबत हे देखील एक विशेष असं या रसायनयुक्त या भोजनाच्या प्रक्रियेमुळं कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढल्या चाललेलं आहे। त्यामुळे तो एक जनहिताचा मुद्दा असल्यामुळं मी स्वतः MBBS MD डॉक्टर असल्यामुळे मी स्वतः तो मुद्दा मांडून जनतेचं त्याकडे लक्ष वेधलेलं आहे। खरं तर यामध्ये एक मोठी जागरूकता मोहीम स्वास्थ्याच्या विषयामध्ये करणं आवश्यक आहे असं मला वाटते आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून समन्वयानं माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या प्रकारचे या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावरती एक नवीन
शेतकरी जो असतो ते आजही मातीच्या भांड्यामध्ये पाणी पितो, माठामध्ये पाणी ठेवतो. तुम्ही देखील त्या पद्धतीने जर तुम्हाला अडचण जात असेल तर समजा तुम्ही स्टेनलेस स्टील आहे, स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या तुम्ही वापरू शकता. अनेक प्रकारच्या तुम्ही प्लास्टिकच्या मागे लागणं बंद करा. एक तर इकोसिस्टीम पण चांगली होणार नाही, वातावरण परिणाम होईल, दूषित होईल. पुन्हा त्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांमुळे इन्व्हायरमेंटवर परिणाम होईल. अनेक गोष्टी आहेत त्या प्लास्टिकशी संबंधित, नॉनस्टिक कुकवेअरशी संबंधित. तर माझी विनंती आहे की आपण दृढ शक्ती आणि दृढ इच्छा जर ठेवली तर सगळ्या प्रकार येऊ शकतात. मनामध्ये ते आणावं लागतं की नाही, मी माझ्या जीवनात मी जे काही प्लास्टिकचा वापर करतो ते सगळं मी मुक्त करेल. हे तुम्ही मनामध्ये आणला तर त्या गोष्टीकडे आपण जाऊ शकतो असं मला म्हणायचं. वेगळा प्रश्न राज्यामध्ये पवारांच्या निधनानंतर राजकीय चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पण ही चर्चा करत असताना सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद द्या आणि त्यांच्याकडेच पक्षाचे नेतृत्व द्या अशा पद्धतीची भूमिका पक्षातून मांडली जात असताना बघायला मिळाली. त्यांच्या पक्षाचे सगळे नेते जे आहेत ते आज उपमुख्यमंत्र्यांची भेट. हे बघा, एवढा दुःखद प्रसंग आहे. भगवंताने, ईश्वराने आमच्यातून दादा गेले तर त्या भगवंताला प्रिय झाले. आणि इतक्या दुःखद प्रसंगामध्ये तर ते या गोष्टीची चर्चा होणं हे अतिशय दुःखद आहे. खरं तर कालच दादा गेले आणि आम्हाला अशा प्रकारची चर्चा करणं हे मला तरी वाटतं आहे. आणि सगळी जनता महाराष्ट्रातील दुःखात असताना तुम्ही परत तो विषय राजकारणाचा, सत्तेचा, खुर्चीचा, खरं तर त्या परिवारावर, त्या परिसरातल्या पश्चिम महाराष्ट्रातील दादांच्या कार्यकर्त्यांच्या मनावर किती मोठा आघात झाला असेल. आणि त्या अशा प्रसंगामध्ये खरं तर मी का तू ही जी स्पर्धा जी सुरू झाली आहे ही त्या गोष्टी माझ्या दृष्टीने तरी खूप दुःखद आहे. आणि मला अशा प्रकारचे राजकारणात माणुसकी नावाचा जोपासावा. कालच दादा गेले, आज त्यांचा वारसदार, ही चर्चा करणं तरी वाटत नाही. आणि शेवटी तो त्यांच्या पार्टीचा प्रश्न आहे. मी काही थोडा मोठा माणूस नाही, मी सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्या विषयामध्ये जे डिसिजन घेण्यासाठी सर्वोच्च नेते आमचे डिसिजन घेतात. त्यामुळे या दुःखद प्रसंगी तरी मला असं वाटतं की या दुःखद प्रसंगात हा विषयाची चर्चा न झालेली बरी. एक चांगल्या माणुसकीच्या माध्यमातून आपण या विषयाचा खरं तर उल्लेखही आता 3 दिवसाचा शोक आम्ही पाळत आहोत. राष्ट्रीय दुर्घटना राज्यभरामध्ये होतो तर आपण या काळामध्ये ती चर्चा न केलेली बरी असं मला वाटतं. ओके सर, लगाइए. अशा प्रकारची विधानं करून स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रकार ममता बॅनर्जींनी केला, आता विजय वडेट्टीवार जे करत आहेत. खरं तर अशा प्रकारची मनोवृत्ती राजकारणात काय मला समजत नाही. कारण त्यांच्या कुटुंबाच्या लोकांना विधान केलं आणि तिथे सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर खरं तर अशा गोष्टींची चर्चा करणं ही राजकारणात एक नवीन एक विकृती सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारची मनोविकृती असणं, अशा प्रकारच्या गोष्टींच्या पाठीमागे संशयानं पाहणं हे अतिशय चुकीची बाब आहे. खरं तर बॅनर्जींनी तर पद्धतीने बोलले, असं म्हणतात की ते नेते बोलले. मला असं वाटतं की हे चांगल्या मनोवृत्तीचं लक्षण नाही आहे आणि अशा पद्धतीने चर्चा करणं देखील योग्य नाही असं वाटतं. संजय राऊत या सगळ्या त्यांनी म्हटलं भारतीय जनता पक्षाने अजित पवारांच्या माफी मागायची गरज आहे. कारण की त्याच्यावरती त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या मुख्य नेत्याने आरोप केला. त्यामुळे त्यांना स्पष्टपणे क्लीन चिट द्यावा लागेल. संजय राऊतांना आता मराठी जनता फार काही सिरियसली घेत नाही आहे. संजय राऊत हे आता गंभीर नेते राहिलेले नाही आहेत. आणि ते मला असं वाटतं की ईश्वराने त्यांना चांगली सद्बुद्धी द्यावी, मानसिकता त्यांची सबल करावी. कारण एवढं त्यांना हातभार करून टाकलं आहे त्यांच्या पक्षाला त्यांनी स्वतः. तर त्यामुळे त्यांच्या या पोपटपंचीमुळे स्वतःच्या पक्षाला त्यांनी झिरो राहून ठेवलं आणि ते पावसाळ्यासारखे नेहमी जे बोलतात त्याच्यावर देखील
देखील संशोधन करण्याची गरज आहे. त्यांच्या पक्षप्रमुखांनी देखील त्यांना चाप घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. लावायचं